हा डोरेन फूड लाईन्स आहे आणि ह्याच्यापासून आपण सर्वसाधारण आता एक 40 पिल्लं मिळवली. सगळी पिल्लं 4 किलोच्या पुढच्या. फार्म कसाही असला तरी माल चांगला असला पाहिजे, म्हणजे शेळ्या चांगली असली पाहिजे. शेळ्या प्रॅक्टिकल महत्वाचा अनुभव आहे. प्रॅक्टिकल अनुभव असल्यामुळे आम्हाला एवढं काय ते लय जड जात. बघितले आपण किती व्हिडिओ बघितले किंवा कुठची पुस्तकं वाचली किंवा कोणाशी सजेशन घेतला तरी सुद्धा प्रॅक्टिकल अनुभव असणे हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो, एखादी वेळ खराब असते, तर त्या खराब वेळेमध्ये जर तुम्ही मेहनत केली आणि प्रयत्न केला तर चांगला वेळ यायला वेळ लागत नाही. छोट्या छोट्या टप्प्याने सुरुवात केली तर एक चांगला अनुभव तुम्हाला उद्या यशस्वी करू शकते. हेड खतरनाक आहे. फार्म आहे जवळपास इकडे एका वेळेस 300 ते 350 शेळ्या असतात. नमस्ते मित्रांनो, माझं नाव आहे फैसल आणि आपण पाहत आहात पेट्स अँड ब्लॉग्स यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आजची ही व्हिडिओ असणार आहे मराठीमध्ये, कारण आपण आहोत सिसाल कृषीधन गॉड फार्मवर आणि पलूसमध्ये आहोत, तालुका पलूस, जिल्हा सांगली. तर आज आपल्याबरोबर आहेत संग्राम सिसाळ. नमस्ते दादा. नमस्कार. तर सर्वप्रथम आपण आपल्या फार्मबद्दल माहिती द्या आणि आपला परिचय सुद्धा द्या. माझं नाव संग्राम आनंदराव सिसाळ, राहणार पलूस, तालुका पलूस, जिल्हा सांगली. आणि आमचा हा बोरचा शेळी फार्म आहे, सिसाळ कृषीधन ॲग्रो अँड डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड पलूस. आपले बरेचसे मित्र बोरबद्दल त्यांना काही माहीत नाही आहे, तर आपण सांगा की आपल्या फार्मवर कोणते बोर आहेत आणि बोरबद्दल सुद्धा थोडी माहिती द्या. हो, आपल्याकडं साऊथ आफ्रिकेतील डायरेक्ट इम्पोर्ट केलेले ॲनिमल्स आहेत. इम्पोर्ट हो, ॲनिमल्स आहेत, सगळे इम्पोर्ट केलेले आहेत. आणि बोर ही अशी व्हरायटी की काही रिसर्च व्हरायटी नाही. जशी इंडियात जशी उस्मानाबादी आहे काळी, तशीच ही साऊथ आफ्रिकेतील रेग्युलर शेळी, म्हणजे तिकडची देशी शेळी पालून देशी शेळी सारखीच आहे. आणि बोर ही अशी आहे की जेवढे काय म्हणजे शेळी फार्ममध्ये शेळी जातीत आहेत तेवढ्या सगळ्या जातीपेक्षा ही चांगली जात आहे. आणि जेवढं खाते तेवढं ते पचवते आणि पचवल्यानंतर त्यामुळे त्याचे वेट गेन जास्त वाढते. त्यामुळे शेळी फार्ममध्ये बोर हे चांगली व्हरायटी आहे. तर सर्वप्रथम आपण सांगा की आपण आपल्या फार्मची सुरुवात कधीपासून केली? हां, सर्वप्रथम फार्मची सुरुवात आमच्या आहे 2002ला सुरुवात केली. आमच्या वडिलांनी सुरुवात केली, त्यानंतर आता आम्ही पुढे चालवतो हे. अच्छा. आणि जेव्हा सुरुवात केली त्यावेळेस तुमच्याकडे म्हणजे किती शेळ्या होत्या आणि ह्याच बोर जातीपासून सुरुवात केली की इतर दुसऱ्या जातीपासून सुरुवात केली होती? आमचा पारंपरिक व्यवसाय शेळी मेंढी व्यवसाय आहे. त्यामुळं शेळी मेंढी काय व्हायला लागलं, पूर्वी भरपूर चरायला वाव होता, शेती वगैरे म्हणजे ऊस होता, त्यामुळं चरायला वगैरे लोकांना जायला बरं होतं दुसऱ्याच्या शेतात. आजकाल काय झालं, आजकाल सगळे बागायत असल्यामुळं लोक आज कोण चारायला म्हणजे क्षेत्र ठेवलेलं नाही आणि तणनाशकाचा प्रादुर्भाव भरपूर वाढलेला आहे. त्यामुळं शेळ्यांना चरायला वगैरे जागा नाही. त्यामुळे आपण आता बंदिस्त केलेलं आहे. त्यामुळं आपण बंदिस्तमध्ये बोर ही जात निवडलेली आहे. पूर्वी उस्मानाबादी होत्या, त्याला आपण बोरचा मेल क्रॉस करून 50% काळी पांढरे वगैरे असं पुढं पैदास वाढवत आणलेले. ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली त्यावेळेस उस्मानाबादी पासून सुद्धा सुरुवात केली आणि ग्रेझिंगला ते चढवायला घेऊन जायचे. हो. आणि आता मात्र बोरचा जर तुम्ही फार्म केला आहे तर ते बोरचा फार्म आपण पाहत आहोत की स्टॉल फेडिंगवर केलेला आहे. तर ग्रेझिंग म्हणजे बंदिस्त शेळीपालन आणि हे जे ग्रेझिंगला घेऊन जातात, चरवायला घेऊन जातात, याबद्दल थोडीशी माहिती सांगा की नफा आणि नुकसान किंवा तोटे वगैरे त्याच्यामध्ये काय होतं. ग्रेझिंगला नेल्यामुळं जेवढं काही खातंय ॲनिमल्स तेवढं त्याच्या त्या ग्रेझिंगला जाण्याच्या ट्रॅव्हलिंगमध्ये त्याच्या ते एनर्जी जास्त जाते. आणि स्टॉल फिडिंगमध्ये काय होतं, इथंच खायचं आहे, इथंच बसायचं आहे. त्यामुळे जे काही ग्रेझिंगला जाण्याची जे हे म्हणजे एनर्जी आहे ती वाया नाही जात. त्याची सगळे ॲनिमल्स ह्याच्यात जाते, वेट गेन मध्ये कन्वर्ट, ऊर्जा कमी होते, चरून येतात आणि चालून फिरून सुद्धा त्याची ऊर्जा कमी होते. त्यामुळे काय होतं ना, स्टॉल फिडिंग मध्ये हिथंच खायचंय आणि इथंच थांब बसायचंय, त्यामुळं त्याचे
ऊर्जा आहे ते वेट गेन मध्ये हे होणार आहे. आणि बाकी इतर पावसाळ्यामध्ये फिरून सुद्धा त्यांची रोगराई कमी होत असेल. किंवा इकडे ग्रेझिंगला नेल्यामुळे जे चिखलामुळे जे साडात इन्फेक्शन होणार आहे, नखं वगैरे खराब होतात. नका वगैरे खराब होतात. त्यामुळे त्यांनी स्टॉल फिडिंग मध्ये घेतल्यामुळं नका वगैरे स्वच्छ असल्यामुळे सकाळ संध्याकाळी 2 टाइम वॉश होत असल्यामुळे काय होत नाही ना ते इन्फेक्शन वगैरे काय. ओके, तर हा आपला फार्म आहे आणि जवळपास इथे कमीत कमी 300 तरी कॅपॅसिटी आहे बोरची. कॅपॅसिटी आहे. एवढा मोठा फार्म केला आहे. सुरुवातीलाच आपण जेव्हा फार्मची सुरुवात केली तर एवढ्या मोठ्या फार्म पासून सुरुवात केली की आधी छोटा फार्म होता? हो, आमच्या वडिलांनी सुरुवात केली त्यावेळेला आपण थोडं त्यांनी छोट्या छपरात हे केलेलं. छप्परवरचं शेड केलं. म्हणजे कसं की छप्पर टाईप केलं आणि वरून त्याच्यावर ताडपदरी म्हणजे प्लास्टिकचा कागद टाकून ते एक साईडने हे तुमचे बांबूचे कळक वगैरे लावून आहे ना त्याच्यापासून सुरुवात केली. आणि ज्या वेळेला ह्यातूनच नफा भरपूर यायला लागला, एक एक्सपिरियन्स सुद्धा आला असेल. हो, एक्सपिरियन्स पण. आणि ह्यातून ज्या वेळेला जे प्रॉफिट व्हायला लागलं त्यातच आपण ते थोडं 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 वाढवत गेलो. आपण हे शेड आहे 3 टप्प्यात मारलेलं आहे. काय एकदा अचानक एवढं मोठं मारलेलं नाही. हळूहळू स्टेप बाय स्टेप आपण वाढवत गेलेलो आहे. तर मित्रांनो, एक महत्वाची गोष्ट असते की आपण जेव्हा फार्म चालू करता, फार्म सुरुवात करता त्यावेळेस आपला जसा फार्म असेल एकदमच चांगला नाही करायचा. म्हणजे जास्तीत जास्त पैसा फार्मवर गुंतवला आणि मालासाठी किंवा बकऱ्यांसाठी पैसाच नाही हातात राहिला तरी एक मोठ्या नुकसानची गोष्ट आहे. तर छोट्याशा फार्म्स मध्ये सुद्धा आम्ही सुरुवात केली तर आपल्याला एक चांगला एक्सपिरियन्स येऊ शकते. आणि जसा जसा म्हणजे आपला एक्सपिरियन्स येते त्यावेळेस आम्ही चांगला माल वगैरे तयार करू शकतो. फार्म कसाही असला तरी माल चांगला असला पाहिजे. म्हणजे शेळ्या चांगली असली पाहिजे, शेळ्यांचा म्हणजे प्रॉपर लक्ष दिला पाहिजे. जसे आपल्या संग्राम दादांनी सांगितले की ह्यांचा फार्म सुद्धा आधी होता तो शेड म्हणजे कच्चा शेड होता, बांबूचा शेड होता, त्यावर तालपत्री वगैरे टाकून यांनी शेड तयार केला होता. आणि आज आपण पाहत आहोत की यांनी एक पक्का शेड तयार केला आहे. यांना जसं जसं एक्सपिरियन्स येत गेला त्या हिशोबाने त्याप्रमाणे यांनी फार्म तयार केला. तर आता यांच्या खाण्यापिण्याबद्दल आम्ही सांगूया की ह्यांना तुम्ही खायला काय देता? खायला यांना आपण सकाळी उठल्यानंतर त्यांना पहिला चारा जो टाकलेला आहे तो काढतो आणि त्यावेळेला त्यांना सरकी पेंट आणि सरकी पेंटीतून जे मिनरल आहे. सकाळची जी पहिली खुराक असते ती त्यांना तुम्ही काय देता? हो, आपण सकाळी जी पहिली खुराक आहे ते सरकी पेंट भिजत घालून त्याच्यात भिजल्यानंतर ते मऊ झाल्यानंतर त्यात मिनरल मिक्सचर, थोडं कॅल्शियम आणि ते मिक्स करून आपण थोडं थोडं देतोय सगळ्याला प्रत्येकाला. त्यानंतर त्याचे काय असेल ते ओला चारा, सुका चारा. तर मित्रांनो, ही बोर शेळी आहे ते 2 ते 3 पिल्लं टाकते. त्याच्यासाठी एक चांगलं आहार आणि चांगलं खाद्य सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही बघत असाल इथे चांगल्या जातीचे आणि चांगल्या म्हणजे तब्येत अशी एकदम खुशखुशी अशी बोर शेळी आहेत. तर यांनी सांगितलं की मिनरल मिक्सचर टाकतात आणि सरकी पेंट वगैरे टाकतात. ते हे त्यांच्या पोटासाठी आणि त्यांच्या अंगासाठी लागणारा एक चांगला आहार दिला तर आपली कुठची शेळी असेल ती स्वस्थ राहील. आणि त्यानंतर तुम्ही सांगा की यांचं खाण्याचा जे तुम्ही वेळ डिवाइड केलेला आहे, दिवसातून किती वेळा यांना फीडिंग करता? दिवसातून आपण त्यांना काय करतो, चारा म्हणला तर 2 टाइम टाकतो आणि खुराक पण 2 टाइमच देतोय. सकाळी एकदा सरकी पेंट, मिनरल मिक्सचर हा खुराक आणि त्यानंतर त्यांना सुका चारा एक साईडला देतो, ओला चारा एका साईडला देतो. आणि त्यानंतर मग पाणी तर काय ठेवलेलंच असते, पाणी ज्याला लागते ते भरून ठेवलं. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता आपण तो सकाळी जे सुका चारा, ओला चारा टाकलेला आहे तो काढून घेऊन त्यांना आपण मका देतो. खुराकात मका देतो, अख्खा दाणा. हा अख्खा दाणा देतो आणि तो 250 ग्राम देतो प्रति एक नगाला. आणि नंतर वैरण म्हणला तर काय सुका चारा, ओला चारा काय असेल ते तुमच्याकडे उपलब्ध तो आम्ही देतो. ब्रीडर सुद्धा असतील तुमच्याकडे, तर तुम्ही ब्रीडरची काय वेगळी खुराक चालू केली आहे की जी तुमची खुराक आहे ती सुद्धा ब्रीडरला चालू आहे? हो, हीच खुराक आहे ब्रीडरला, हाच आहे. फक्त ह्याच्यापेक्षा त्यांना थोडा वाढव देतो आपण ब्रीडरला. ओके, तर संग्राम दादा, एवढा मोठा फार्म आहे आपल्याकडे आणि जर कदाचित कधी रोगराई आली तर त्यासाठी आपण काय करता? पेटला बोलावता की स्वतःच ट्रीटमेंट करता? नाही, काय आहे मला तो प्रॅक्टिकल महत्वाचा अनुभव आहे. प्रॅक्टिकल अनुभव असल्यामुळे आम्हाला एवढं काय असं लय जड जात नाही. काय ते आम्हाला निदर्शनात येते बाबा काय झाले काय नाही. आणि फार जुना असल्यामुळे आपल्याला काय आहे त्याचा भरपूर अनुभव येऊन गेलेले आहेत. त्यामुळे शक्यतो वेटरनरी डॉक्टरांना कोणाला बोलावं लागत नाही.
आपण स्वतः वडीलच आमचे पप्पा आनंदराव सिसाळ हे थोडे जास्त अनुभव असल्यानं ते स्वतःच हे करतात. तर मित्रांनो, प्रॅक्टिकल अनुभव असणं शेळी पालनमध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपण किती व्हिडिओ बघितले किंवा कुठची पुस्तकं वाचली किंवा कोणाशी सजेशन घेतला तरी सुद्धा प्रॅक्टिकल अनुभव असणे हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर जसे संग्राम दादा सांगतायत की स्वतः भले 1 किंवा 2 शेळी पाला, जोपर्यंत तुम्हाला अनुभव येत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठची म्हणजे मोठ्या फार्मवर जाण्याची शक्यता नसते. कारण स्वतः छोट्या सुरुवात केली, छोट्या टप्प्याने सुरुवात केली तर एक चांगला अनुभव तुम्हा उद्या यशस्वी करू शकते. तर संग्राम दादा, आता आपल्याकडे शेळी आहेत, तर 1-2-3 शेळी आपण पाहूया. इम्पोर्ट ब्लडच्या शेळी आहेत. संग्राम दादा, आपण या शेळीबद्दल थोडीशी माहिती द्या की सुरुवातीस ही शेळी कशी होती. ही शेळी ही 3 पिल्लातली एक मादी आणि ही सुरुवातीला लहान शेळी होती. तिला पण कॅटल फिडिंग करताना छान केले, म्हणजे एकदम असं दूध वगैरे तिला बॉटल फिडिंग केलं. म्हणजे वजनाला सुद्धा कमी होती इतर शेळ्यांपेक्षा. 3 पिल्लं असल्यामुळे एखाद्या पिल्लाला हा प्रॉब्लेम येते. हो. त्यावेळेस आपण काय केलं, तिला पण काय केलं, ह्याला बॉटल फिडिंग वरती घेतली आणि त्याला सकाळ संध्याकाळी 2 टाइम आपण मोठं वरून गाईचं दूध पाजत होतो ह्याला. ओके. आणि तिला म्हणजे बाकी असे काय असं वेगळी ट्रीटमेंट नाही केली, फक्त बॉटल फिडिंग वरती तिला पण डेव्हलपमेंट केलेली आहे हिची. आणि आता ह्या शेळीचं जवळपास वजन किती असेल. सर्वसाधारण ह्या शेळीचं वेट आता असेल की 80+ असेल. तर मित्रांनो, एखादी वेळ खराब असते, तर त्या खराब वेळेमध्ये जर तुम्ही मेहनत केली आणि प्रयत्न केला तर चांगला वेळ यायला वेळ लागत नाही. तर त्याच प्रकारे आपण इथे ही शेळी बघत आहात की दुसऱ्याच वेताची शेळी आहे आणि लहानपणामध्ये हिचं वजन एकदम कमी होतं आणि आज जवळपास याचं वजन 80च्या जवळपास आहे आणि ही गाभण सुद्धा आहे. हो. आणि किती दिवसाने किंवा महिन्याने. आता ही एक 15-3 आठवड्यात देईल पिल्लं. 15 ते 20 दिवसामध्ये याची पिल्लं येतील. तर ही एक या फार्मवरची शेळी आहे. इनपुटची शेळी आहे बघा. ह्या खतरनाक शेळी आहे. त्यांची बॉडी स्ट्रक्चर बघा. आता ती ह्या दोन्ही सेकंड टाइम प्रेग्नेंट आहेत. ओके. तर हे जेव्हा पहिला रो असतात किंवा पहिल्यांदा पिल्लं टाकणारे असतात तेव्हा यांना काय कुठचा प्रॉब्लेम वगैरे असं असते. नाही, काय नाही, पहिल्यांदा काय नाही असं काय, म्हणजे मोठ्या शेळ्या आहेत त्यामुळे काय होत नाही, अडचण येत नाही. यांची साईजच एवढी मोठी आहे की ही भले पहिला रो असली किंवा दुसरा रो असली तरी यांना कुठच्याही प्रकारे प्रॉब्लेम येत नाही. आणि शेळी शारीरिक दृष्ट्या कमजोर नको आहे, ती हे पाहिजे, स्वस्त पाहिजे. ओके. तर हा आपला ब्रीडर आहे काय. हो, हा इनपुट केलेला आहे किंग. पकडा जरा त्याला, इकडे या. तर मित्रांनो, हा सिसाळ फार्मवरचा ब्रीडर आहे आणि इम्पोर्ट केलेला आहे. संग्राम दादा, ह्या ब्रीडर बद्दल थोडीशी माहिती द्या की केव्हा इम्पोर्ट केला आणि याच्या नंतर तुम्ही ह्याच्यापासून किती पिल्लं घेतली. हा आपण आता 1 वर्ष झाले इम्पोर्ट करून. हा डोरेन फूड लाईनचा आहे आणि ह्याच्यापासून आपण सर्वसाधारण आता 40 पिल्लं मिळवलेत. 40 पिल्लं किती वर्षामध्ये घेतली. हो, आपण 6 महिन्यात 40 पिल्लं मिळवली. 6 महिन्याच्या 40 पिल्लं घेतली. कारण तुमच्याकडे बकऱ्यांचं म्हणजे शेळींचं प्रमाण जास्ती असल्यामुळे पिल्लं सुद्धा चांगल्या क्वांटिटीमध्ये आली. आणि ह्याच्यापासून पिल्लं जी पिल्लं आलेत जन्माला ते सगळी पिल्लं 4 किलोच्या पुढचे आलेले आहेत. 4 किलो प्लस आलेले आहेत. त्यामुळं क्वालिटी भरपूर महत्वाची आलेली आहे. ह्याची बोन साईज, हेड साईज ही खतरनाक आहे. म्हणजे चांगल्या क्वालिटीची पिल्लं पडतात. पिल्लं म्हटलं तर अशी छान पिल्लं पडतात. आणि हा पिल्लू कुठच्या ब्रीडरचा आहे. हो, किंगचाच आहे, ह्याचाच आहे. हा पिल्लू पाहू शकता आणि हा याचा बाप आहे. म्हणजे ह्या ब्रीडर पासून घेतलेला हा पिल्लू. आणि ह्या शेळ्या आहेत मदर स्टॉक साठी यांची ठेवलेली शेळ्या, यांच्यापासून हे पिल्लं तयार करतात. आणि मित्रांनी, आपण पाहू शकता की हा बराच मोठा फार्म आहे. जवळपास इकडे एका वेळेस 300 ते 350 शेळ्या असतात आणि बऱ्याच प्रमाणावर आत्ता यांनी या शेळ्यांवर काम करत आहात. तर संग्राम दादा, आपल्याकडे काय पिल्लू वगैरे आहेत काय. हो, आहेत की. आता पिल्लं थोडीफार आहेत, बाकी विक्री झालेले आहे.
ओके, बरीचशी पिल्लांची विक्री झाली आहे, त्यामुळे पिल्लांचं प्रमाण आता फार्मवर कमी आहे. आणि या शेळ्यांमध्ये कुठच्या गाभण शेळ्या सुद्धा असतील? हो आहेत की. ओके, ती आहे बघा गाभण शेळी. ही गाभण शेळी आहे. हो, आता ही सर्वसाधारण एक 15 दिवसात येईल. ती 15 दिवसानंतर पिल्ल देईल. त्याची पिल्ले येतील. मित्रांनो, ही पिल्लं आहेत बोरची, सिसाळ फार्मवर यांची पैदाइश झालेली आहे. आणि संग्राम दादा, ही कुठच्या मेल पासून पैदाइश झालेली आहे, थोडीशी माहिती द्या. आता ह्या आहेत, ह्या 3 मेलची पिल्ल आहेत. 3 मेलची पिल्लं. ओके, याच्यामध्ये बोकड किती आहेत आणि पाठी किती आहेत? हा, आता ह्यात फुलबर्डचा एकच मेल आहे आणि फुलबर्डच्या 4 मादे आहेत. एक आहे ती हँकॉकचे. हँकॉक तुमचा एक नावाजलेला असा ब्रीडर राहिलेला आहे. हँकॉक एक होता, हिरो पण होता माझ्याकडं नावाजलेला. आणि त्याचे हँकॉकचे एक मादे आहे. आता आहे तो आपल्याकडे किंग. त्याच्या ह्या 2 माद्या आहेत. त्या 2 माद्या त्याच्या आहेत. ह्या 2 माद्या किंगच्या आहेत. हा, आणि शे आहे ही हिटमॅनचे. हिटमॅनची पाठ आहे की बोकड? हा पण पाठच आहे. पाठ आहे. ओके, आणि ती आहे ती तिकडे पलीकडे आहे, ती पाक पलीकडे आहे, ती 2nd जनरेशनची आहे. ही 2nd जनरेशनची शेळी आहे. हो, आणि ही मधी आहे, ही बोकड आहे. हा ना, हा ती पण फिमेलच आहे. ही पण सुद्धा फिमेल आहे. ती हँकॉकची फिमेल आहे, फुल ब्लडची. ओके, आणि ह्या बाकी आहेत त्या 2 आहेत, ह्या किंगच्या आहेत आणि ही आमची हिटमॅनची आहे. आणि हा एक बोकड आहे. ह्याचा म्हणजे ब्रीडर फादर कोण आहे? हा, तो त्याचा फादर हिरो आहे. हिरो. हा, ओके, तर आपण पाहत आहोत मित्रांनो, इथे 5 शेळी आणि 1 बोकड. संग्राम दादा, ह्या सेल साठी आहेत काय? हो, आहेत की, ह्या सेल साठीच आहेत. ओके, तर आपण यांचा रेट काय सांगते आणि साधारण किती वजनाचे असतील किंवा किती महिन्याचे असतील, थोडीशी माहिती द्या. फुल ब्लड थोडं महाग आहे, थोडं कॉस्टली आहे. फुल ब्लड आपण मेल देतो हा 1 लाख रुपयाला. ओके, आणि मादी सर्वसाधारण 1 सव्वा लाख रुपयाला देतोय. ओके, आणि 2nd जनरेशन म्हणला तर 1,500 रुपये किलोनी विकतो. ओके, ओके. थोडं फुल ब्लड त्याची आई आणि बाप डायरेक्ट साऊथ आफ्रिकन इम्पोर्ट केलेले थोडं कॉस्टली जातं. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये आपण पाहत आहोत फुल ब्लडची शेळी किती आहेत? फुल ब्लडचे 1, 2 अशा 4 अॅनिमल्स आहेत. 4 अॅनिमल्स आहेत. हा, आणि हा बोकड सुद्धा आहे, तो म्हणजे फुल ब्लडचा आहे की कसं काय? हो, तो फुल ब्लडचा नाही, तो 2nd जनरेशनचा एक बोकड आहे. आणि त्याच्यामध्ये आपण 2nd जनरेशनची मादी पण आहे. ओके, 2nd जनरेशनची मादी सुद्धा आहे. तर ह्याची किंमत काय सांगते साधारण? ह्या शेळीची किंमत काय सांगत? ही पुढे पहिली शेळी आहे. ही आपण 1,500 रुपये पर केजी विकतो. 1,500 रुपये पर केजी. आणि अंदाजे याचा वजन किती असेल आणि किती महिन्याची असेल? सर्वसाधारण तिचं वजन म्हटलं तर आता तिचं एक 25 किलो आहे आणि ती एक आता 4 महिन्याची. ओके, 4 महिन्याची शेळी आहे आणि 25 किलो याचा वजन सुद्धा आहे. तर मित्रांनो, इथे आपण पाहत आहात हे 5 शेळी आणि हा 1 बोकड. तर मित्रांनो, आपण पाहत आहात इथे टोटल 5 शेळी आणि 1 बोकड आहे आणि फॉर सेल साठी आहे. इथे सुद्धा 1 शेळी आहे. 5व्या पैकीच ही 5वी शेळी आहे. तर जे कोणी इंटरेस्टेड असतील त्यांनी संग्राम दादाला कॉन्टॅक्ट करा. दादा, आपला नंबर सांगा एकदा. माझा नंबर आहे 8956541006. मराठीत 89 56 54 1006. तर मित्रांनो, हा संग्राम दादाचा नंबर आहे आणि हा फार्म आहे तालुका पलूस, जिल्हा सांगली. इथे हा फार्म आहे. सिसाळ ॲग्रो गोट फार्म या नावाने फार्म आहे. सिसाळ कृषीधन ॲग्रो गोट फार्म. सिसाळ कृषीधन ॲग्रो गोट फार्म या नावाने फार्म आहे. तर जे कोणी इंटरेस्टेड असतील संग्राम दादाशी कॉन्टॅक्ट करा. त्यांचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेला आहे. आणि संग्राम दादा, कॉलिंगचा वेळ काय असू शकते? काही नाही, दिवसभरात एनी टाइम कॉल करू शकता. तर थँक्यू संग्राम दादा, आपल्या फार्मवर येऊन बरं वाटलं. धन्यवाद.